हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजपासून आपलं मोफत बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ताचे लेक्चर आपले चालू होत आहे, जे की पूर्णच्या पूर्ण बॅच यूट्यूबवर मी शिकवत आहोत। ठीक आहे, याआधी मी गणिताची बॅच तलाठी भरतीसाठी गणित मी शिकवलं होतं फ्रीमध्ये यूट्यूबवर। ओके, यूट्यूबवरच शिकवलं होतं फ्रीमध्ये। आता ही बॅच तुम्ही बुद्धिमत्ता ही बॅच मी शिकवतो यूट्यूबवर। आणि हां, यामध्ये काय काय आहे बॅचचं नाव चेक करून घ्या। TCS व IBPS सर्व परीक्षांसाठी उपयुक्त मोफत बुद्धिमत्ता हे या बॅचचं नाव आहे। ठीक आहे, तुम्ही मोफत बुद्धिमत्ता एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे। बाय प्रवीण निकुरे, प्रवीण निकुरे हे माझं नाव आहे। आणि मी या 3 एक्झाम क्रॅक केले, पोस्टमन, MTS आणि तलाठी भरती 2019। तलाठी भरती 2023 दिली होती परंतु क्रॅक नाही झाली। ठीक आहे, यावेळेस मी जॉबवर होतो। ठीक आहे, चला। आणि हां, 2000 पोस्टमनमध्ये माझा स्कोर होता 100 पैकी 90 मार्क्स मला मिळाले होते। इथे MTS मध्ये 100 पैकी 88 मार्क्स मिळाले होते। तलाठी भरती 2019 मध्ये 174 मार्क भेटले होते 200 पैकी। ठीक आहे, तलाठी भरती 2023 मध्ये 173 मार्क भेटले होते 200 पैकी। 173 200 पैकी 1 2 3 या 3 एक्झाम क्रॅक केल्या मी, ही एक्झाम क्रॅक नाही केली। ठीक आहे, चला। तलाठी भरती 2019 मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कटल्यामुळे मला तिथे जॉईनिंग मिळाली नाही। ओके, त्यानंतर 2 वर्ष माझ्या हातात जॉब नव्हता आणि त्या दरम्यान मी पोस्टमन MTS या आणखी या 2 एक्झाम क्रॅक केल्या। ठीक आहे, चला। ही झाली माझ्याविषयी थोडी अल्पशी माहिती। आणि हां, संपूर्ण बॅच कवर करून दिले जाईल। कोणकोणते टॉपिक्स असेल याच्यावर ते पण सांगतो आणि किती लेक्चर येईल ते पण सांगतो। ओके, चला। बॅचचं नाव पुन्हा मोफत हे करून घ्या, नोट करून घ्या, मोफत बुद्धिमत्ता। त्यानंतर ज्यांना कोणाला माझ्याद्वारे गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे ही बॅच जॉईन करू शकता। बॅचचं नाव आणि पोस्टर तुम्ही बघून घ्या। हे माझ्या स्वतःच्या ॲपवर आहे, माझं स्वतःचं एक ॲप आहे, त्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल तर। ठीक आहे, ओके। आणि नाहीतर मी यूट्यूबवर मी फ्रीमध्ये शिकवून दिलं आहे गणित, त्यामध्ये पण सफिशियंट, तुमचं काही टेन्शन नाही, त्यामध्ये पण तुमची तयारी होऊन जाते। ओके, ज्यांना कोणाला बॅच जॉईन करायची आहे त्यांना जॉईन करू शकता। फक्त एवढंच खरं का, यूट्यूबवर मी 60 लेक्चर घेतले, अराऊंड 30 ते 40 मिनिटाचे आहे। आणि या बॅचवर 1 तासवाले 60 मिनिटवाले 138 लेक्चर्स आहे। ठीक आहे, लेक्चर्स आहे पूर्णच्या पूर्ण आउट ऑफ मॅथ या गणिताच्या बॅचमध्ये 40 टॉपिक तुमचे कवर करून दिले मी। 40 टॉपिकपैकी 40 टॉपिक्सवर 138 लेक्चर्स आहे एकूण। ओके, आणि यूट्यूबवर फ्री शिकवलं त्याच्यामध्ये मला वाटते 20 एक काहीतरी चॅप्टर्स आहे आणि 60 लेक्चर आहे 30 मिनिटाचे। ओके, नाही 60 आहे की 70 आहे मला आठवत नाही। ठीक आहे, तुम्ही चेक करून घ्याल। ओके, ज्यांना कोणाला फ्रीमध्ये शिकाल त्यांनी फ्रीमध्ये शिका, ज्यांना पेडमध्ये शिकाल त्यांनी पेडमध्ये शिका। आणि बुद्धिमत्ता आपली बॅच पूर्णच्या पूर्ण फ्रीच आहे। ओके, चला। त्यानंतर इथे थोडं विवरण दिलं आहे की मी कोणकोणते एक्झाम क्रॅक केले आणि घटकनिहाय त्यामध्ये किती किती मला मार्क्स मिळाले ते सांगतो। बघा, माझ्याकडून तुम्ही बुद्धिमत्ता शिकत असाल किंवा एखादी बॅच करत असाल, क्लास करत असाल तर निश्चितच तुम्हाला माझ्याविषयी माहिती असायला पाहिजे। मी कोणकोणते एक्झाम क्रॅक केल्या त्या गोष्टी माहिती असायला पाहिजे आणि त्याचं प्रूफ तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। ठीक आहे, माझ्या तिन्ही रिझल्ट मी माझ्या मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे। ओके, चला। मी 2020ची पोस्टमन ही एक्झाम क्रॅक केली होती। त्यात GK मध्ये मला 30 पैकी 25 माझे प्रश्न बरोबर होते आणि तेवढेच मार्क आहे। एक क्वेश्चन 1 मार्क, इथे 1 क्वेश्चन आणि 1 मार्क, एका प्रश्नाला 1 गुण आहे इथे। ओके, GK मध्ये 30 पैकी 25 हा चांगला स्कोर आहे मित्रांनो, मोर दॅन सफिशियंट स्कोर आहे। ओके, मॅथमध्ये सॉरी यार चुकलं का, हे चुकलं थोडं, वर रिझनिंग आहे आणि खाली मॅथ आहे। ठीक आहे, रिझनिंग वर आहे आणि खाली मॅथ आहे। ठीक आहे, रिझनिंगमध्ये 30 पैकी 27 मला गुण होते, मॅथ्समध्ये 40 पैकी 38 गुण होते आणि 40 पैकी 38 मला 38 गुण होते आणि 38च क्वेश्चन बरोबर होते। ओके, चला। एकूण माझा स्कोर होता 90 अबव 100, 100 पैकी 90 मार्क्स मला
मिळाले होते. ओके, 25, 30पैकी 27 आणि 30पैकी 38 गणितामध्ये. इथे MTS 2020मध्ये माझा स्कोर होता 100पैकी 88. ओके, GK मध्ये मला 23 गुण भेटले होते 30पैकी. रिझनिंगमध्ये 30पैकी 27 गुण आणि मॅथमध्ये 40पैकी 38 गुण भेटले होते. ओके, इथे मॅथ रिझनिंग दोन्ही पण माझ्या सेम स्कोर आहे. फक्त पोस्टमनमध्ये मला 2 मार्क जास्त भेटले. इथे 23 भेटले MTS मध्ये. 30पैकी 23 मार्क्स बरोबर होते, 23 प्रश्न बरोबर होते आणि इथे 25 प्रश्न बरोबर होते 30पैकी. ओके, चला फक्त याच दोन मार्कांचा फरक डिफरन्स कुठं आला माझ्या इथं आला. ठीक आहे, GK मध्ये बघा इथे 100पैकी 88 आहे, 100पैकी 90 आहे. फरक फक्त 2 गुणांचा, 2 मार्क्सचा आहे ना. तेच 2 गुण माझे फक्त GK मध्ये MTS ला कमी भेटले. ठीक आहे, तसं पाहता इझी पेपर हाच होता. हा हार्ड पेपर होता, परंतु तुम्हाला याच्यात जास्त मार्क भेटले कारण की पोस्टमनची मी MTS पेक्षा जास्त मेहनत घेतली होती पोस्टमनला. ओके, आणि तलाठी भरती 2019चा माझा स्कोर बघा. मॅथ रिझनिंग 50पैकी 50. ओके, आउट ऑफ मार्क्स आहे ते मला. मराठीमध्ये चुकलं का, इथे पण चुकलं सर. ओके, एक मिनटं. मराठी आणि इंग्लिश 23-44. एक मिनटं. या दोनमध्ये बघा 46 आणि 44 थोडं विसरलो मी. 44 इकडे की 46 मला निश्चित आठवत नाही. ठीक आहे, तरी बघून घ्या एकदा. एकतर हे असं असन, नाहीतर हे असं. ठीक आहे, समजून घ्या तेवढा तुम्ही. GK मध्ये 34 होते 50पैकी. ओके, मला वाटते इंग्लिशमध्ये 46 होते आणि इथे 44 होते. ठीक आहे, चला. ओके, बाकी सगळं सेमच आहे, तेवढं काही नाही. ओके, 44 आणि 46च फक्त इथे थोडं विसरलो मी इथे. बाकी 174 तुमची जुळत आहे व्यवस्थित. चला, तर इथे माझा रिझल्ट आला होता, इथे रिझल्ट आला आणि इथे रिझल्ट आला होता. ओके, पोस्टमन आणि MTS एक्झाम कधी होती? 2020ची ॲड होती. 2020ची ॲड होती, मला वाटते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ॲड आली होती. 2021मध्ये एक्झाम झाली जान 2021मध्ये आणि 2022मध्ये रिझल्ट आला. ठीक आहे, रिझल्ट 2022मध्ये आणि 2022लाच फरवरीमध्ये जान किंवा फेबमध्ये रिझल्ट आला आणि एप्रिल मे मध्ये जॉईनिंग भेटली. ओके, कोणती? पोस्टमन आणि MTS. मी पोस्टमन स्वीकारली, पोस्टमनला जॉईन केलं, MTSला जॉईन नाही केलं. ओके, इथपर्यंत माझी अल्पसा परिचय झाला. कोणकोणते एक्झाम क्रॅक केले मी ते झालं. आणि ज्या एक्झाम माझे फेल्युअर पण मी तुमच्यासोबत शेअर करतो की या एक्झाम मी फेल झालो. तलाठी 2023 173 मार्क्स होते मला. मॅथ रिझनिंगमध्ये 50पैकी 50. ओके, 2019च्या तलाठी भरतीमध्ये मला मॅथ रिझनिंग 50पैकी 50 होते आणि 23च्या पण तलाठीमध्ये मॅथ रिझनिंग 50पैकी 50. दोन्ही एक्झाममध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये मला आउट ऑफ मार्क्स होते, त्यामुळे माझ्या बॅचचं मी नाव आउट ऑफ मॅथ्स ठेवलं होतं. ओके, चला. मराठीमध्ये 46, इंग्लिशमध्ये 28, GK मध्ये 32. ओके, हे झाला 2023चा स्कोर. 2023चा स्कोर याला 2019 सोबत कम्पेअर करतो म्हटलं तर इथे पण 50पैकी 50 आहे. इथे मराठीमध्ये 44, याच्यामध्ये 46, इकडे GK मध्ये 34. ठीक आहे, चला कम्पेअर थोडं करून घ्या. याच्यात बरोबर आहे, इथे सेमच आहे जवळपास. स्कोर इथे जवळपास सेम आहे, फक्त इंग्लिशमध्ये स्कोर घटला खूप सारा. काय कारण की तेवढा स्टडी नव्हता, जॉब असल्यामुळे 7-8 तासाची ड्युटी करणं. वास्तविकता काम कमी राहते इथे पोस्टामध्ये, परंतु कामाचा ताण तर असतो, बऱ्यापैकी असतो. ठीक आहे, त्यामुळे थोडा अभ्यास वगैरे आणि एकदा नोकरी असल्यावर थोडं अभ्यासात कमी मन लागते. असो तो विषय चर्चेचा नंतर पाहू. त्यानंतर हे एक्झाम क्रॅक नाही केली आणि या एक्झाम पण मी खाली ज्या दिले ना त्या पण एक्झाम क्रॅक केल्या नाही, परंतु मी टायर 2 म्हणा किंवा मेन्स म्हणा या एक्झाम दिल्या, ते तुम्हाला इथे मी सांगतो. SSC MTS
टियर 2 मी दिली होती 2019ची. RRB NTPC 2019ची एक्झाम होती. सॉरी 19ची ॲड होती. मला वाटते 21 की 22मध्ये काहीतरी पेपर झाले होते त्याचे. आणि 2022 की 23मध्ये त्यांची मेन्स झाली टायर 2 म्हणायची, टियर 2 म्हणायची. ओके. RRB NTPC लेवल 3ची टियर 2 दिली होती मी. लेवर 5, 3 आणि 2 या तिन्ही पण एक्झामच्या टियर 2 मी दिल्या होत्या. टियर 2 म्हणजे काय तर एक प्रकारची तुम्ही मेन्स म्हणू शकता. आधी प्री नंतर जसे मेन्स होते तसंच इकडे SSC NTPC या एक्झाममध्ये टियर 1, त्यानंतर काही जण टियर 1 क्वालिफाय केल्यानंतर त्यांची टियर 2 होते. ओके. इत्यादी प्रकारच्या त्या एक्झाम असतात, टियर 1, टियर 2 आणि टियर 3 वगैरे. चला, एक प्रकार ही मेन्स म्हणू शकता तुम्ही याला. ठीक आहे. या एक्झाम दिल्या होत्या परंतु जॉब इथे नाही लागला. ओके. हे झालं. मी माझं सक्सेस पण तुमच्यासोबत शेअर केलं, फेल्युअर पण शेअर केलं. आणखी काही 2-4 एक्झाम्स होत्या ज्या फेल झालो, परंतु सगळ्या गोष्टी इथे सांगणं उचित नाही. चला, आता रिझनिंगचे कोणकोणते चॅप्टर मी तुम्हाला इथे शिकवणार आहोत ते बघू. ओके. रिझनिंगचे कोणकोणते चॅप्टर्स मी तुम्हाला इथे शिकवणार आहोत ते सांगतो मी तुम्हाला. टॉपिकचं नेम. आजचं पहिलं लेक्चर आहे इंट्रोडक्शन. हे इंट्रोडक्शन. ओके. इंट्रोडक्शन लेक्चर यावर एक लेक्चर येईल. त्यानंतर अक्षर मालिका यावर मला वाटते 2 ते 3 लेक्चर येईल. नाही, 3 ते 4 लेक्चर. ठीक आहे. 3 ते 4 लेक्चर येईल. सॉरी 2 ते 3. अंकमालिकावर 3 ते 4 लेक्चर येईल. ठीक आहे. अंकमालिका 3 ते 4 लेक्चर. पहिले इंट्रोडक्शन लेक्चर आजचा आहे, नंतर अक्षरमालिका, नंतर अंकमालिका, अल्फाबेट सिरीज. अक्षरमालिका म्हणजे अल्फाबेट सिरीज किंवा लेटर सिरीज त्याला तुम्ही म्हणू शकता, किंवा वर्णमालिका पण म्हणू शकता. ठीक आहे. वर्णमालिका त्यानंतर अंकमालिका किंवा नंबर सिरीज. मग आहे अक्षर अंक किंवा अंक अक्षर म्हणू शकता त्याला, अंक अक्षर मालिका म्हणू शकता. दोघांचं पण मिक्स करून एक नवीन मालिका तयार होते जिचं नाव आहे अक्षर अंक मालिका किंवा वर्ण अंक मालिका. अक्षर म्हणजे वर्ण, अल्फाबेट त्यालाच म्हणतात अल्फाबेट नंबर सिरीज किंवा लेटर नंबर सिरीज. त्यानंतर लयबद्ध अक्षर मालिका किंवा कंटिन्यूड सिरीज, कंटिन्यूड अल्फाबेट सिरीज. त्यानंतर आहे सांकेतिक भाषा किंवा त्याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हणतो. ओके. सांकेतिक भाषा किंवा त्याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हणतो. त्यानंतर समान संबंध किंवा ॲनालॉजी म्हणू शकतो त्याला. ओके. मग आहे वर्गीकरण म्हणजेच कोणतं तर क्लासिफिकेशन, त्यालाच आपण तुम्ही ऑड मॅन आउट म्हणू शकता. ऑड मॅन आउट. ओके. वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन किंवा ऑड मॅन आउट. त्यानंतर पुनर्मांडणी किंवा रिअरेंजमेंट. मग आहे वैवारी. मग आहे दिशा, तुलना, नातेसंबंध. दिशा म्हणजे डायरेक्शन, तुलना म्हणजे कंपॅरिझन, नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन, आसन व्यवस्था म्हणजे बैठक क्रम किंवा बैठक व्यवस्था किंवा सिटिंग अरेंजमेंट. अंकांचे कोडे म्हणजे नंबर पझल. ठीक आहे. नंबर पझल. अंकांचे कोडे. ओके. त्याला आपण नंबर पझल म्हणू शकतो. ओके. नंतर संभाव्यता किंवा प्रोबॅबिलिटी. मग आहे मांडणी व निवड, त्याला आपण मांडणी व निवड किंवा परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. ओके. मग आहे घड्याळ किंवा क्लॉक. घड्याळ, क्लॉक, वॉच झाला काय चूक झालं. ठीक आहे. क्लॉक. मग दिनदर्शिका किंवा कॅलेंडर, तार्किक विश्लेषण, वेन आकृत्या वगैरे. ओके. त्यानंतर आणखी 2 चॅप्टर आहे. एकूण 22 चॅप्टर तुमचे कव्हर करून दिल्या जाईल. आणि या 22 चॅप्टर मी असे निवडले जे एक्झाममध्ये वारंवार, ज्या टॉपिक्सवर एक्झाममध्ये वारंवार प्रश्न येते, असे मी 22 टॉपिक्स इथे निवडले आहे. ओके. कन्फर्म. चला, हे सगळे तुमचे टॉपिक कव्हर करून दिलं जाईल येत्या 70 दिवसामध्ये, 70 डेजमध्ये. जवळपास 17 लेक्चर याचे होऊन जाईल आपले. ओके. इथे 1-2 लेक्चर येईल. इथे
लयबद्ध अक्षरमाला याच्यावर मला वाटते एक लेक्चर येईल, इथे 1 ते 2 लेक्चर येईल. सांकेतिक भाषा याचे 4 ते 5, हो 5 लेक्चर इथे येईल. समान संबंधावर 3 लेक्चर, हो 3 लेक्चर, याच्यावर 4 लेक्चर. वर्गीकरण सॉरी समान संबंधावर 4 लेक्चर आणि याच्यावर 3 लेक्चर. पुनर्मांडणी याच्यावर 2-3 लेक्चर. वैवारी 2-3 लेक्चर. दिशा 2-3 लेक्चर. तुलना 3 लेक्चर होईल. नातेसंबंध 2-3 लेक्चर. आसन व्यवस्था 2-3 लेक्चर येईल. अंकांचे कोडेवर 3 ते 4 लेक्चर. संभाव्यतेवर 2 लेक्चर येऊन जाईल. ठीक आहे. मांडणी व निवड याच्यावर 2 लेक्चर येईल. घड्याळवर ॲव्हरेजली 2-3 लेक्चर पकडून जाईल आता. दिनदर्शिका 2, तार्किक विश्लेषण 3 ते 4 लेक्चर. ओके. किती झाले? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 10, 10 आणि 5 15, 4 19, 20 21 22 23 24 25 26 27 28 28 आणि 30 31, 31 आणि 2 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 48 49 50 50 आणि 4 5 50, हो 60. ॲव्हरेजली तुमचे 70 लेक्चर येऊन जाईल. थोडे आणखी क्वेश्चन एक लेक्चर कुठेतरी मी वाढून देईन. तुमचे 17 लेक्चर पूर्ण रिझनिंगचे होऊन जाईल आणि तेवढ्या लेक्चरमध्ये तुमचं पूर्णच्या पूर्ण रिझनिंग कंप्लीट होऊन जाईल. एकही पॉईंट तुमचा सुटणार नाही या बॅचमध्ये. यात आणखी काही राहिलं का? महत्त्वाचं तुम्हाला पहिले 4 टॉपिक सोबत शिकायचे आहे. त्यानंतर हे 4 टॉपिक वर्गीकरण, हो हे 4 टॉपिक, हे 4 टॉपिक सोबत शिकायचं आहे. ओके. हे 4 आणि हे 4 बेसिक सारखंच आहे. यांचं बेसिक सारखंच आहे. ओके. यांचं बेसिक सारखंच आहे. पुनर्मांडणी याला सोडून द्या, थोडं वेगळं पडते पुनर्मांडणी. 2 पासून तर 8 पर्यंत हे तुम्हाला कामी पडणार आहे. कोणतं? सेम बेसिकच. एकच जर बेसिक केलं तुम्हाला इथपासून ते इथपर्यंत कामी पडते आणि ते कोणतं बेसिक ते मी सांगतो थोड्या वेळानंतर. ओके. काळजी करू नका. झालं, एवढं झालं तुमचं इथे. त्यानंतर 21 आणि 22 नंबरचं एक तुम्हाला चॅलेंजिंग प्रश्न घेतला जाईल. सगळ्या टॉपिक्सवर आधारित पूर्ण चॅलेंजिंग प्रश्न. मला वाटतं इथे 3 लेक्चर येईल, हो 3 की 4 लेक्चर येऊन जाईल याच्यामध्ये. आणि आकृत्यांवरील प्रश्न आठवत नाही, होऊन जाईल 5-10 लेक्चर तरी, कारण की आकृत्यांवर प्रश्न जास्त असते. येऊन जाईल, मला आठवत नाही पण चेक करतो आणि सांगतो तुम्हाला नंतर कधी, नंतर म्हणजे बॅच दरम्यान सांगतो. चला, जवळपास ॲव्हरेजली 70 लेक्चर पकडून चला रिझनिंगचे. ओके. सगळे लेक्चर तुमचे कव्हर करून दिले जाईल या 2 महिन्यामध्ये, 2 ते 2.5 महिन्यांमध्ये. ओके. नेक्स्ट हे झाले मित्रांनो रिझनिंगचे चॅप्टर्स. स्क्रीनशॉट काढून घ्या ह्याचा आणि ह्याचा काढा. ठीक आहे. चला, वर हे तुम्हाला टायटल दिसत असेल, ते टायटल याच्या मागं सध्याला नका लागू, याला कन्सिडर नका करू. ठीक आहे. चला नेक्स्ट. आता माझी गणिताची बॅच आहे, ॲपवर बॅच आहे माझ्या स्वतःच्या ॲपवर. त्या बॅचमध्ये कोणकोणते मी टॉपिक्स कव्हर करून दिले ते सगळं तुम्हाला मी ते सांगतो. ओके. कंचे भागू बेव, अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, वर्ग आणि वर्गमूळ हे मॅथचे टॉपिक आहे. मी जे आउट ऑफ मॅथ बॅच घेतली माझ्या ॲपवर, ज्यामध्ये 138 लेक्चर झाले. जवळपास तुम्ही 140 लेक्चर सहसर पकडून चला. ओके. एकूण 40 टॉपिक मी तुमचे कव्हर करून दिले. कंचे भागू बेव, अल्जेब्रिक सिम्प्लिफिकेशन, वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, घातांक व करणी, अपूर्णांक व दशांश अपूर्णांक, अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. हे दोन्ही चॅप्टर जवळपास एकच आहे, परंतु मी याला सेपरेट केलं कारण की याच्यामध्ये अपूर्णांक व दशांश अपूर्णांकमध्ये आजकाल यांच्या चढता उतरता क्रमवर जास्त फोकस करता एक्झामिनर. ओके. कंपन्या. आणि शेकडेवारीचे मला वाटते खूप सारे लेक्चर आहे शेकडेवारीचे. जास्त लेक्चर 20 लेक्चर घेतले आहे. यामागचं कारण की आता शेकडेवारीमध्ये इकडले सगळ्या टॉपिकमधले क्वेश्चन मी शेकडेवारीत आणले, ज्याचा संबंध शेकडेवारीशी आहे. ओके. चला, नफा व तोटा,
प्रॉफिट अँड लॉस, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज कंपाऊंड इंटरेस्ट, सरासरी ॲव्हरेज, काळ व काम टाईम अँड वर्क किंवा त्याला फक्त आणि फक्त कार्य म्हणू शकता तुम्ही, कार्य म्हणू शकता. ओके. वेगवेगळे अंतर टाईम स्पीड अँड डिस्टन्स, रेल्वे, नळ व टाकी, बोट व प्रवाह, संख्या पद्धती, युनिट डिजिट मेथड, अंकगणितीय श्रेणी. ओके. आणि अंकगणितीय श्रेणीच्या आतमध्येच मी भूमितीय श्रेणी ॲड केलं आहे. ठीक आहे. सेपरेट चॅप्टर नाही घेतल्याचं, त्याच्यामध्ये भूमितीय श्रेणी मी ॲड केलं आहे. त्यानंतर वजन व मापे. आता मित्रांनो, वजन व मापे आणि एकक परिवर्तन, हा एकक परिवर्तनच्याच आतमध्ये एक वजन व मापे चॅप्टर आहे. आता दोन्ही मी चॅप्टर मी इथे का लिहिले का, यामागचं कारण पोस्टमन आणि MTS या एक्झाममध्ये हे चॅप्टर नव्हतं, ह्या चॅप्टरच्या आतमधलं हे चॅप्टर होतं. ठीक आहे. वजन व मापे. ओके. एकक परिवर्तनमध्ये याच्या आतमध्येही 3 पार्ट पडते. 3 पार्टपैकी सध्या एक्झामिनर याच्यावर जास्त फोकस करत आहे. ओके. चला, म्हणून मी दोन लेक्चर 2 सेपरेट टॉपिक त्याचे केले. ठीक आहे. तुम्हाला हे वजन मापे इथं नाही दिसणार माझं. एकक परिवर्तन झाल्यानंतर लगेच याच्यानंतरचं चॅप्टर दिसेल. ओके. वजन व मापे, गुणोत्तर व प्रमाण, भागीदारी, सूट व कमिशन, मिश्रण व गुणोत्तर किंवा गुणोत्तर व मिश्रण, लसावी व मसावी, वय. आता वय हे चॅप्टर तुम्हाला मॅथमध्ये पण दिसणार आणि रिझनिंगमध्ये पण दिसणार आहे. ठीक आहे. चला, वय व गुणोत्तराशी संबंधित वय आणि गुणोत्तर यांचं कंबाईन करून जे त्याला काय म्हणते, जे प्रश्न बनते ते प्रश्न तुम्हाला इथे मिळणार. ओके. एकक परिवर्तन तुम्हाला मी सांगितलंच. ठीक आहे. इथपर्यंत एकूण 30 चॅप्टरपर्यंत एक्झामिनर जास्त क्वेश्चन विचारते आणि याच्यावर पण क्वेश्चन विचारते अधातमधात. क्षेत्रफळ, घनफळ, DI तुमचा सारणीलेख, वृत्तालेख, स्तंभालेख, DI म्हणजे डाटा माहिती पृथक्करण, डाटा इंटरप्रिटेशन. ओके. माहिती सादरीकरण म्हणू शकते किंवा माहिती सादरीकरण म्हणू शकता. DI म्हणजे तुम्ही DI सारणीलेख, DI वृत्तालेख, DI स्तंभालेख, DI रेखालेख, अल्जेब्रा, व्हॅल्यू पुट मेथड. ओके मिनिट, व्हॅल्यू पुट मेथड डबल झाला का? ठीक आहे, मी चेक करतो. पायथागोरस प्रमेय आणि हे त्रिकोणमिती किंवा ट्रिग्नोमेट्री. हे व्हॅल्यू पुट मेथड मला वाटते डबल झाला का, मी चेक करतो एकदा. नाही, युनिट, हां ठीक आहे, वेगवेगळं आहे. हे युनिट डिजिट मेथड आहे आणि ते व्हॅल्यू पुट मेथड आहे. सगळे टॉपिक मी माझ्या शिकवणं झाले आहे. ओके. सगळे टॉपिक मी शिकवणं झाले आहे. माझ्या ॲपवर तुम्हाला सगळे टॉपिक अवेलेबल होऊन जाईल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲपची आणि कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे. ओके. चला, हे झालं आउट ऑफ मॅथचे सगळे टॉपिक. एवढं सगळं तुम्हाला मित्रांनो इथे शिकवून दिलं जाईल. ओके. थोडं आता बेसिक घेऊयाचं. बेसिकमध्ये काय काय असते ते सांगतो तुम्हाला. पहिले मी हे अक्षरमालिका आहे ना, उद्याचं चॅप्टर आहे आपलं. उद्याचं चॅप्टर आहे. आजचं लेक्चर 1 आहे. आजचं क्लास 1 आहे, जो की इंट्रोडक्शन असणार. ठीक आहे, इंट्रोडक्शन असणार. उद्या क्लास जो आहे अक्षरमालिका, अक्षरमालिका वगैरे. ठीक आहे. नंतर मग त्यानंतर अंकमालिका, मग अंक आणि अक्षरमालिका मिक्स, त्यानंतर लयबद्ध अक्षरमालिका. ओके. चला, आता बघा, आता मी यानंतर जे तुम्हाला बेसिक पाठ करायला सांगणार आहो ते तुमच्या हे आजचं इंट्रोडक्शन लेक्चर आहे. आजचं जे तुम्हाला बेसिक आहे ते अक्षरमालिकेमध्ये काम पडणार आहे, अंकमालिकेमध्ये काम पडणार आहे, अक्षर आणि अंकमालिकेमध्ये काम पडणार आहे, लयबद्ध अक्षरमालिकेमध्ये काम पडणार आहे, सांकेतिक भाषामध्ये काम येईल, समान संबंध आणि वर्गीकरण. एवढ्या तुमच्या 2 पासून 7 पर्यंत म्हणजे 2 पासून 8 पर्यंत म्हणजे एकूण 7 चॅप्टर साठी कामी पडणार आहे. ठीक आहे. आज जे तुम्हाला बेसिक सांगणार आहे, ज्या ज्या गोष्टी पाठ करा, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत मी, ते सगळं तुम्हाला कामी पडणार आहे इथे. ओके. एवढ्या एकूण 7 टॉपिकसाठी कामी पडत आहेत ते बेसिक. चला, बेसिकमध्ये तुम्हाला इथे आता काय काय करावं लागते ते सांगून देतो. हे अक्षरमालिका किंवा अल्फाबेट सिरीज हे उद्याचं लेक्चर आहे. ओके.
चला आता हे PPT ओपन करून मी तुम्हाला इथे दिले. इथे पहिली गोष्ट तुम्हाला वर्ग पाठ करा. वर्ग पाठ करा. 2 घन आणि घनमूळ पाठ करा. 3 वर्ग घन ABCD चा क्रमांक म्हणजे D चा क्रमांक किती आहे 4. A पासून Z पर्यंत ABCD A पासून Z पर्यंत लिहिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी जो क्रमांक येईल जसा A चा क्रमांक 1, B चा क्रमांक 2, C चा क्रमांक 3, D चा क्रमांक 4 इत्यादी प्रकारे तुम्हाला A पासून Z पर्यंत सगळे क्रमांक पाठ करायचे. आणि ते कसे पाठ करायचे काळजी करू नका, मी सगळं पाठ करून देतो, तुम्हाला पाठ होऊन जाईल ट्रिकनुसार. ओके. वर्ग घन त्यानंतर 3 हो वर्ग वर्गमूळ घन घनमूळ त्यानंतर वर्ग प्लस 1 पाठ करा. वर्ग घन प्लस 1 घन प्लस 1 पाठ करा. त्यानंतर वर्ग -1 पाठ करा. घन -1 पाठ करा. ठीक आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पाठ करून देतो, काही हरकत नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी करून देतो, काही काळजी करू नका. ठीक आहे. नंतर 8 n चा वर्ग प्लस n 9 n चा वर्ग -n. याच्यात जास्त क्वेश्चन विचारत नाही, काळजी करू नका. 10 n चा घन प्लस n याच्यावर पण जास्त क्वेश्चन विचारत नाही. 11 n चा घन -n. ठीक आहे. याच्यावर पण जास्त क्वेश्चन विचारत नाही, ज्यांना कोणाला पाठ करणं ते करू शकता. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ कराव्या लागणार आहे. का? कारण की तुम्हाला या एवढ्या गोष्टी पाठ केल्यानंतर याच याच्यावर एकूण 7 टॉपिकचे प्रश्न येते. ओके. चला. आणि हां याच्यामध्ये काय नाही, फक्त 8-10 प्रकारचे गणित 8-10 प्रकारचे गणित पाठ केले, 8-10 प्रकारच्या सिरीज पाठ केल्या अल्फाबेट सिरीजमध्ये, तरी तुमचं काम भागून जाते. याच्यातही अंकमालिकेमध्ये जास्तीत जास्त 15 टाईपचे तुम्हाला सिरीज पाठ करायचे आहे. डायरेक्ट एकाच वेळेस पाठ करायचे आहे. किंवा पाठ करण्यापेक्षा म्हणतो ते नियम समजून घ्या, कोणकोणते नियम आहे, कशा कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करावं लागते, कशा कशा सिरीज असते, कशा कशा म्हणजे सिरीज म्हणजे मालिका असतात. ते फक्त जवळपास 15 प्रकारच्या मालिका आहे, त्या जर केल्या तर तुमचं काम ते भागून जाते. काळजी करू नका. पूर्णच्या पूर्ण संपूर्ण बॅचमध्ये मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवतो. अंक आणि अक्षर मालिका याच्यामध्ये 10 ते 12 प्रकारच्या 12 प्रकारच्या सिरीज आहे, त्या पाठ केल्या की तुमचं सगळं टाईप तुमचे कव्हर होऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर लयबद्ध अक्षर मालिका, याला तेवढं काही बेसिक करण्याची गरज नाही, फक्त तो नियम समजून घ्यायचा कोणकोणत्या सिरीज आहे. 10-11 सिरीज बनवले मी. ज्या बेस सिरीज असते ना, बेस सिरीज म्हणजे किंवा मूळ सिरीज किंवा मूळ मालिका, त्या मालिका तुम्हाला इथे मी दिलेल्या आहे. ठीक आहे. आणि इथे जो मी एवढ्यामध्ये जेवढं तुम्ही करता ना, 5 नाही 4, 2 पासून 4 पर्यंत, एवढ्यामध्ये तुम्ही जेवढा अभ्यास केला तोच अभ्यास तुमचा इथं काम पडते, इथं काम पडते आणि इथं काम पडते. ओके. चला. अंक अक्षर आणि अंक मालिकेमध्ये जे रूल्स लागते, ज्या मालिका तुम्ही पाठ केल्या होत्या, त्या मालिकांचे नियम पाठ केले होते, मालिकांचे प्रकार पाठ केले होते, तेच तुमचं या 3 ठिकाणी काम पडते. ओके. आता रूल किंवा नियम म्हणजे कोणकोणते म्हणतो मी, हे जे मी तुम्हाला आता शिकवले ना, वर्ग वर्गमूळ घन घनमूळ वर्ग प्लस 1 घन प्लस 1 वर्ग प्लस n चा वर्ग प्लस n इत्यादी प्रकारचे रूल. ठीक आहे. असे रूल्स तुम्हाला इथे कामी पडणार आहे. ठीक आहे. चला थोडं वर्ग आणि वर्गमूळ घेऊन घेऊ आपण इथे, आणि घन आणि घनमूळ घेऊन घेऊ. तुम्हाला वर्ग 1 पासून तर 20 पर्यंत कन्फर्म पाठ करायचे, आणि 30 पर्यंत झाले तर फारच चांगलं. घन 1 पासून तर 10 पर्यंत सफिशियंट आहे, आणि 10च्या नंतर 11, 12, 13, 15, 17 इत्यादी तुम्हाला पाठ करायचे आहे. ठीक आहे. 10 पर्यंत केली तरी होऊन जाते. हे 12, 13 आणि 17 तुम्हाला मॅथमध्ये कामी पडते, गणितामध्ये कामी पडते.
मग घन +1 याची सिरीज वगैरे तुम्हाला बघा. आता हे वर्ग +1 हे तुम्हाला मी अंकमालिकेमध्ये शिकवतो. अंकमालिकेत शिकवतो वर्ग +1 आणि n चा वर्ग +n ही पण सिरीज तुम्हाला मी अंकमालिकेमध्ये शिकवतो. ओके. आणि याच सिरीज तुम्हाला या सिरीजचंच काम तुम्हाला नंतरच्या समोरच्या चॅप्टर्समध्ये समान संबंध किंवा सांकेतिक भाषा, वर्गीकरण या चॅप्टर्समध्ये पडणार आहे. ओके. चला वर्ग घेऊन घ्या थोडे. 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 3 चा वर्ग 3 त्रिक 9, 4 चा वर्ग 4 चौक 16, 5 चा वर्ग 5 5 25, 6 चा वर्ग 6 6 36, 7 चा वर्ग 7 7 49, 8 चा वर्ग 8 8 64, 9 चा वर्ग 9 9 81 आणि 10 चा वर्ग 10 10 100 इथपर्यंत तुम्हाला पाठ असणार. ठीक आहे. चला 11 चा वर्ग 121, आपला टाईम झाला आहे तसा. 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 1 लिहा, 6 9 ला 9 6 का पाठ करा असं. ठीक आहे. 6 9 च्या नंतर 9 6. 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग किती 205 झाल्यानंतर 1 मिनिट 630 256 आहे का? 6 6 36 6 6 1 6 7 12 12 6 18. 1 मिनिट मला पाहू द्या, थोडं विसरलो. 6 6 36 6 1 6 7 12 13 14 15 हातचा 1 हो 256. ठीक आहे. 256. 17 चा 289, 18 चा 324, 19 चा 361 आणि 20 चा 400. 20 चा 400. ओके. एवढे नोट करा. 21 चा वर्ग 441, 22 चा वर्ग 484, 23 चा वर्ग 529. चेक करा आहे का व्यवस्थित, मी करून देतो, काय काळजी करू नका. 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ठीक आहे. 529 नंतर 576, 625, 676, मग 729, 800 किती आहे 884 का कसं नाही 784. ठीक आहे. 784, 29चा 861, 41 आणि 900. ठीक आहे. 21 पासून तर 30 पर्यंत मला प्रॉपरली पार्ट नाही, म्हणून तुम्हाला मी सांगतो की मी जेवढं केलं होतं तेवढं करण्याचा प्रयत्न करा. मी जेवढं करून माझं सिलेक्शन झालं तेवढं करून तुमचं निश्चितच सिलेक्शन होईल. ओके. त्यामुळे एवढ्या गोष्टी तुम्ही करा. 21 चा 441, 22 चा 484, 23 चा 529 एकदा करून घेतो. 3 त्रिक 9, 3 2 6 7 12 2 हातचा 1 5. ठीक आहे. 24 चा 4 चौक 16, 4 चौक 16 1 उरलं, 4 2 8 8 2 16 17 7. ठीक आहे. 25 चा 625, 26 चा बघा 25 चा लिहिलं ना. आता इकडून तुम्ही जसं जाल तसंच इकडं करा. 24 चा शेवटी 76, इकडे पण शेवटी 76 आहे. 24 च्या आधी इकडे 29 आहे, इकडे पण 29 आहे. ठीक आहे. इकडे 84 आहे, इकडे पण 84 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 41 आहे, इकडे पण 41 आहे. चला 9 9 81 चे 1 हातचे आले 8, 9 2 18, 8 2 36, 36 आणि 8 हे 961 आहे ना का 41 आहे? 1 मिनिट मला चेक करू द्या. हे 29 9 9 81 बघा. हे मला पाठ नाही त्यामुळे मी तुम्हाला प्रॉपरली सगळे चेक करून तुम्हाला देत आहे. ओके. जे जे माहीत आहे ते 27 729 कन्फर्म माहीत आहे, हे कन्फर्म माहीत आहे, हे कन्फर्म माहीत आहे, हे आताच पाहिलं आपण, हे आताच पाहिलं, हे कन्फर्म माहीत आहे. 26चा चेक करायचा राहिला, करून घेऊ 26चा चेक. ठीक आहे. 26चा 6 6 36 हातचे आले 3 7 12 12 2 24 25 26 27 7 हातचे आले 2 2 4 4 5 6 676. हो हे पण बरोबर आहे. 27 आपण चेक केला बरोबर आहे. 26 बरोबर आहे. ठीक आहे.
27चा माहीतच आहे ना मला. 28चा चेक करायचा आहे आणि 29चा चेक करायचा आहे. करून घेऊ. 28 आणि 29 चेक करून घेऊ. 28 आणि 29. 8 8 64 4 हातच्याले 6. 8 2 16 16 2 32 32 आणि 6 38 8 हातच्याले 3 2 4 4 5 6 7 784 28चा हो 784 28चा बरोबर आहे. 29चा चेक करतो. 9 9 81 हातच्याले 8 9 2 18 18 2 36 36 आणि 8 4 4 44 4 हातचे 4 2 4 4 4 आणि 4 8 841. ठीक आहे, सगळे बरोबर आहे. आपण जेवढे मी लिहिले होते सगळे बरोबर आहे, आपण चेक केले आहे. ओके, इथे आपला टाईम झाला आहे. तरी घन घेऊन घेऊ. 10 पर्यंत घन तुम्हाला पाठ करायचं आहे. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 4चा घन 4 चौक 16 16 चौक 64, 5चा घन 5 5 25 25 5 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512 आणि 9चा घन 729, 10चा घन 1000. चला ओके, एवढं बेसिक झालं क्लिअर. उद्याच्या लेक्चरपासून उद्यापासून आपलं अक्षर मालिका हे लेक्चर सुरू होऊन जाईल. आजचा फक्त इंट्रोडक्शन क्लास होता. ओके, चला पुन्हा एकदा मी कोणकोणते टॉपिक कव्हर करून दिले जाईल ते सांगतो. सॉरी, इकडे नाही ना. हां, हे टॉपिक कव्हर करून दिले जाईल. पूर्ण टॉपिक कव्हर करून दिले जाईल या क्लासमध्ये. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर हे टॉपिक आहे. ओके, एकूण 70 लेक्चर होईल. 70च्या आसपास लेक्चर होईल तुमचे. 2.5 महिन्याच्या कालावधीत या क्लासला लागेल आणि रोज 7 AM ला तुमचं लेक्चर आहे. ठीक आहे, 7 AM ला रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला भेटेल. ओके, 7 AM. थँक्यू.